मित्र नमस्कार, मी दीपक कुलकर्णी. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे. तरी व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असून CS28 करेक्शन स्लिप नंबर 28 अंतर्गत हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ हा मेन उद्देश एखाद्या कर्मचाऱ्याचे दुःखद निधन झाले होऊ नये, पण दुर्दैवी निधन जर झाले तर त्याच्या वारसाला नोकरी तात्काळ मिळावी किंवा नोकरी मिळण्यासाठी काही अडचण निर्माण होऊ नये ह्यासाठी हा व्हिडिओ बनवला. म्हणजे कोणकोणते कागदपत्र लागतात इथं मी बोर्डवर लिहिण्याचा प्रयत्न केला, तरी एक एक कागदपत्र आपण व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करू. तर मित्र हे लक्षात घ्या, महावितरण कंपनीमध्ये CS28 अंतर्गत कायदेशीर वारसाला नोकरी देण्याची प्रोव्हिजन आहे. तर त्याचे कागदपत्र पुढील प्रमाणे. तर मित्र हे लक्षात घ्या, पहिलं म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाले तर त्याच्या वारसाला 10 दिवस नोकरी मिळत असते. तर 10 दिवस ही नोकरी लगेच लागते. साधारणतः 1-2 महिन्यात त्याला लागायला पाहिजे. त्याला म्हणतात MMB म्हणजे मासिक निर्वाह भत्ता. तर 10 दिवस त्याला काम नक्कीच मिळते. त्याच्यानंतर उरलेले 20 दिवस आउटसोर्सिंग मध्ये सुद्धा नोकरी मिळण्याची प्रोव्हिजन महावितरणने त्यामध्ये करून ठेवलेली आहे. म्हणजे त्याला लगेच एक 10 दिवसाचा पगार साधारणतः 4,000 रुपये आणि 20 दिवसाचा पगार एक 6,000, 10,000 रुपये, 6,000 20 दिवसाचा पगार, असे 10,000 रुपये महिन्याला त्यांनी जर वारसाने काम केलं तर मिळू शकतात. तिसरं म्हणजे फाईल कशी बनवायची, फाईलला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात. तर ही इथे एक छोट्याशा प्रमाणात लिहिणार आहे. एखादा डॉक्युमेंट माझ्याकडून पण राहून गेला असेल, परंतु ह्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे. पूर्णच माहिती एक PDF फाईल पण ह्या व्हिडिओच्या खाली अपलोड करणार आहे. ती पण सर्वांनी काळजीपूर्वक बघावी अशी विनंती. तर मित्र हे बघा, तिसरा डॉक्युमेंट आहे नोकरी मिळण्याचा अर्ज. त्यांनी अर्ज करायचा. कार्यकारी अभियंता किंवा जे ते कंट्रोलिंग ऑफिसर होते वडिलांचे, तिथे एक अर्ज करायचा. त्या अर्ज पहिल्यांदा तो अर्ज, नंतर कर्मचाऱ्याचा जो मयत कर्मचारी आहे त्याचा मृत्यूचा दाखला त्या फाईलला जोडणे गरजेचं आहे. पाचवा आहे वारसाची माहिती प्रोफार्मा A1. एक प्रोफार्मा A1 म्हणून डॉक्युमेंट आहे, त्याला एक जोडण्याचे गरज आहे. वारसाची माहिती त्याच्यामध्ये असते, सगळी डिटेल्स त्याच्यामध्ये लिहिलेले. तर ते प्रोफार्मा A1 एक जोडायचा त्या फाईलला. 6वा आहे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र. जात वैधता प्रमाणपत्र जर नसेल तरी चालेल, पण जात प्रमाणपत्र पाहिजे. 6वा डॉक्युमेंट. 7वा डॉक्युमेंट आहे उन्नत गटाचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. हे त्या कर्मचाऱ्याचे ज्याला वारसानुसार नोकरी पाहिजे त्यांनी ते नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देणे त्या फाईलला जोडणे गरजेचं आहे. 7वा डॉक्युमेंट. 8वा डॉक्युमेंट आहे गुणपत्रक. जर तो ग्रॅज्युएट असेल तर त्याला क्लरिकल पदामध्ये पण नोकरी लागू शकते, आणि साधा असेल जर एज्युकेशन कमी तर टेक्निकल ह्याच्यामध्ये पण नोकरी लागू शकते. तर गुण प्रमाणपत्र म्हणजे 10वी 12वीचे गुणचे जे शेवटी आहेत पडलेले त्याला ग्रॅज्युएशनचे डिग्री सर्टिफिकेट, तर हे पण त्या फाईलला जोडणं गरजेचं आहे. 9वा पॉइंट फार महत्वाचा आहे मित्र या सर्व ह्याच्यामध्ये. जिल्हा सत्र न्यायालय किंवा दिवाणी न्यायालयाचे कायदेशीर वारस प्रमाणपत्र, म्हणजे थोडक्यात कोर्टाचं वारस प्रमाणपत्र, की सदर कर्मचाऱ्याचे किती वारस होते त्याचं एक प्रमाणपत्र कोर्ट देतं. तर ते जिल्हा सत्र न्यायालय किंवा दिवाणी न्यायालयाचे प्रमाणपत्र असले तर चालेल, ते कोर्टातूनच आपल्याला काढावं लागतं. तर सदर हे 6 महिन्याचा ह्याला कालखंड लागू शकतो, कधी कधी 4 महिन्यात पण ते निघू शकतं. पालन पोषण प्रमाणपत्र. पालन पोषण प्रमाणपत्र म्हणजे त्या कायदेशीर वारस 1-2 जर असतील आणि एकालाच आपल्याला नोकरी द्यायची आहे, तर 2 जणांचे आपण पालन पोषण करतोल असे प्रमाणपत्र एक बॉन्डवर ते महावितरण लिहून मागते. तसं बॉन्डवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल आपल्याला. 11वा कॉलम आहे महाराष्ट्रात कोठेही नोकरी करणार, ह्याचं एक बॉन्डवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल. महावितरण काय म्हणते, महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही नोकरी करावी लागेल. असं नाही की तुम्ही ज्या झोनला तुमचे वडील होते त्याच झोनला तुम्ही नोकरी करताल, असं होत नाही. महाराष्ट्रात कुठेही नोकरी करण्यास तयार आहे असं एक बॉन्डवर प्रमाणपत्र महावितरण मागते. तर हा 11वा कॉलम आहे. 12वा कॉलम आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र. तर आपलं छोटं कुटुंब आहे याचं एक प्रमाणपत्र असतं. त्या प्रमाणपत्राचा पण फॉर्मॅट किंवा अर्जाचा फॉर्मॅट ह्या खाली व्हिडिओमध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि 13वा कॉलम आहे अंतिम उपदान. म्हणजे काय, अंतिम उपदान CPF आणि ग्रुप इन्शुरन्स ETC इत्यादी करू त्याला इत्यादी.
म्हणजे काय काय क्लेम भेटतात. क्लेमचा पण मी व्हिडिओ बनवलाय, तरी तो सर्वांनी बघावा. क्लेम कोणते कोणते क्लेम भेटतात, किंवा रिटायरमेंट क्लेमचा पण व्हिडिओ बनवलाय. रिटायरमेंट झाल्यावर एक कोणते कोणते क्लेम भेटतात त्याचाही मी एक व्हिडिओ चांगला बनवलाय. वाटल्यास अजून एक व्यवस्थित आपण डेट क्लेमचा पण एक व्हिडिओ बनवू. परंतु अंतिम उपदान, सीपीएफ, ग्रुप इन्शुरन्स आणि रजारोखी करण्याची रक्कम, ह्या 4 गोष्टी तर डेट क्लेमला पण मिळतात, एवढं मला माहिती आहे. बोनस पण मिळतो मला वाटतं. आणि ह्या एक छोटासा व्हिडिओ आपल्या अनुकंपावरील कर्मचाऱ्यांसाठी किंवा त्यांना मदत व्हावी म्हणून हा उद्देश बनवला. आणि ह्या व्हिडिओच्या मागे एक PDF फाईल खाली टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या फाईलमध्ये कोणते अर्ज कशा पद्धतीने भरायचे तो पण एक टाकण्याचा मी व्यवस्थित प्रयत्न केला. आणि एखादा प्रमाणपत्र माझ्याकडून नजर चुकीने जर राहिला असेल तर नक्कीच आपण कमेंटमध्ये सांगावं. व माझे इतरही 26-27 व्हिडिओ आहेत या युट्यूब महापॉवरटेक या युट्यूब चॅनलवर, आणि नक्कीच ते सर्वांनी महावितरण कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी बघावे अशी कळकळीची विनंती. व इथे एक मी चॅनलचं नाव लिहितो. माझ्या चॅनलचं नाव आहे या महापॉवरटेक ह्या युट्यूब चॅनलवर मी सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत. नक्कीच फायदा होईल, सर्व कर्मचाऱ्यांचा फायदा होईल, सर्व ऑपरेटर बांधवांचा फायदा होईल, व सर्व लाईन स्टाफ बांधवांचा नक्कीच फायदा होईल, व अधिकारी वर्गांचा पण नक्कीच ह्या युट्यूब चॅनलमध्ये फायदा होईल. एवढंच मला ह्या व्हिडिओवरून सांगायचं होतं आपल्याला. तरी नेक्स्ट व्हिडिओ आपण अंतिम उपदान व CS20 डेट क्लेम मध्ये कोणते कोणते क्लेम्स येतात त्याचा बनवू, एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.